नमस्कार, मी आपला मित्र संजय उंद्रे. आज आपण पाहणार आहोत सोलर अँड मीटर जनरेटरबाबतची माहिती. मित्रांनो, मला आठवतं आहे लहानपणी आपल्याला 6 महिन्यांनी लाईट बिल यायचं. कालांतराने ते 3 महिन्यावर आलं आणि आता तर आपण एक लाईट बिल भरल्यानंतर दुसरं लाईट बिल लगेच येतं, म्हणजे महिन्यावर आलेलं आहे. काही दिवसांनी आपल्याला पहिल्यांदा पैसे द्यावे लागतील आणि नंतर आपल्याला लाईट मिळेल. म्हणजे डेली जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो त्या पद्धतीने लाईट बिल येईल. आता ह्याच्यावरती आपण मार्ग काढतोय. असं का होतंय तर राज्य सरकारला वीज निर्मितीचा खर्च वाढत चाललेला आहे. वीज निर्मिती ही प्रामुख्याने पाण्यापासून, कोळशापासून आणि औष्णिक ऊर्जा याच्यापासून तयार होते आणि दिवसेदिवस याचा खर्च वाढतोय. त्यामुळं राज्य सरकारला ग्राहकांना वीज देताना अनेक अडचणी यायला लागलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून अनेक वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यातलाच एक सोलर अँड मीटर हा प्रकल्प मी माझ्या घरी राबवलेला आहे. ही लाईट आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळते आणि त्याचा खर्च हा वन टाईम असतो आणि साधारण एकदा खर्च केल्यानंतर याला आपल्याला 20 ते 25 वर्ष याची आपल्याला वीज निर्मिती मिळते. निर्मितीसाठी प्रामुख्याने पाणी, लाकूड, कोळसा याचा वापर होतो. दिवसेंदिवस झाडांची वृक्षतोड व्हायला लागलेली आहे, त्यामुळं झाडं कमी होत चाललेली आहेत. त्या अनुषंगाने पाऊस कमी पडतोय. पाऊस कमी पडला की पाणी कमी झालं की वीज निर्मिती कमी होते आणि मग आपण कोळशातून वीज निर्मिती करतो. त्याच्यातून होणारं प्रदूषण हे ग्लोबल वॉर्मिंगला सुद्धा कारणीभूत आहे. आता ह्यावर उपाय म्हणून जे सोलर अँड मीटर हा प्रकल्प आलेला आहे तो मी माझ्या घरी बसवला. याचा आपण सुद्धा विचार करा, कारण की हा प्रकल्प बसवताना साधारण 1 केवी ते 10 केवी म्हणजे प्रत्येकाच्या ह्या अनुषंगाने आहे. 1 केवी ते 10 केवी साधारण 50,000 रुपये 1 केवीला खर्च येतो आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार हा प्रकल्प बसवू शकता. मी आता माझ्या स्वतःच्या घराच्या वापरासाठी सोलर अँड मीटर हे तंत्रज्ञान बसून घेतलेलं आहे. ते टोटल 10 केवी युनिटचं आहे आणि साधारण 37 ते 40 युनिट डेली ते आपल्याला सोलर लाईट देणार आहेत. आणि याचं जे बसवणं, कोटेशन देणं आणि याचं जे जनरेशन वगैरे करून दिलेले आहेत ते ॲक्युरेट कंपनीचे जे प्रवर्तक आहेत, जे इथे येऊन मला ज्यांनी सर्व्हिस दिली ते स्मिथ शेटे, ते तुम्हाला हे समजून सांगतील. माझं नाव स्मिथ शेटे. मी ॲक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं आणि आम्ही सोलर EPC कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आम्ही 6 वर्षापासून सोलारमध्ये आहेत आणि 25 वर्षापासून आम्ही DGचे इंडियाचे नंबर 1 डीलरशिप आमच्याकडं आहे आणि डीलर आहेत. तर मी थोडं ब्रीफ करतो सोलर सिस्टमबद्दल. संजय उंद्रे सरांनी ही सिस्टम बसवली. त्याची कॅपॅसिटी 10 किलोवॅट आहे. ती साधारणतः पर डे 35 ते 40 युनिट जनरेट करते. मिनिमममध्ये 35 आणि मॅक्सिमममध्ये 40 युनिटपर्यंत त्याचा जनरेशन असतं. आणि पॅनल ही इथं त्यांनी 19 पॅनल वरच्या रूफ एरियाला बसवलेले आहेत. तिथं ते वेअर हाऊस आहे. त्या वेअर हाऊसवर 19 पॅनलचं इन्स्टॉलेशन केलं. मी साधारणतः इथं ब्रीफ करतो की हा 10 किलोवॅटचा इन्व्हर्टर जो की ग्रोवॅट मेकचा आहे आणि दुसरं हा AC डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे जो की ACचा डिस्ट्रीब्युशन करतं. त्यामध्ये आपण 16 एम्पियरचा MCB दिलेला आहे आणि SPD दिलेला आहे 34 kVAचा. आणि तसंच आपण DC डिस्ट्रीब्युशन जे की डायरेक्टली कनेक्ट इन्व्हर्टरसोबत असतं, तर तो DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे. त्यामध्ये आपण 2 DC फ्यूज दिले. एक फ्युचर एक्सपान्शनसाठी दिलेलं, दुसरं आपण कनेक्टेडमध्ये दिलेलं. त्याचा करंट कॅपॅसिटी 15 एम्पियरचा DC फ्यूज आहे आणि त्याला पण SPD आपण 34 kVAचा दिलेला आणि तो डायरेक्टली कनेक्ट इन्व्हर्टरसोबत आहे. आता हा AC इन्व्हर्टर ACDB जो आहे तो AC ग्लँडला कनेक्टेड असतो, जो की त्याचा MCB आहे. त्यानंतर हा MPPT पोर्ट आहे, मॅक्सिमम पॉवर पॉईंट ट्रॅकर, ज्यामध्ये 2 इनपुट असतात, स्ट्रिंगचे 2 इनपुट. त्यामध्ये आपण एकच कनेक्ट केलेली आहे, एक MT ठेवली आहे आयडियल. इन फ्युचर आपल्याला एक्सपान्शन करायचं असेल तेव्हा आपण ती कनेक्ट करू. दुसरा हा आहे डेटा लॉगर. हा काय करतो की जो डेटा इन्व्हर्टरचा आहे तो टोटल इन्व्हर्टरकडनं घेऊन तो क्लाउडला देतो आणि क्लाउडकडनं तो क्लायंटकडे रिफ्लेक्ट होतो. ते डेटा लॉगरचं फंक्शन आहे.
डेटॉल अगर डेटा सिंक्रोनायझेशनसाठी उपयोगी पडतं. हा राउटर बसवलेला स्पेशल त्यांनी सोलर सिस्टमसाठी, जो की चांगल्या नेटवर्क ॲक्सेसिबिलिटीसाठी आपण हा सेपरेट राउटर दिलेला आहे. तर इथं हे ओव्हरऑल ही सिस्टम आहे. आपण पुढे जाऊ की हा जेव्हा ए सी कुठं कनेक्ट होतो मीटरला ते आपण पाहूया. इथे साधारणतः 2 मीटर येतात, जसं की एक जनरेशन मीटर आणि दुसरा नेट मीटर. हे पूर्ण MSC DCL अप्रूव्ड, टेस्टेड विथ सील असतात. आणि ह्यामध्ये हा मीटर जो आहे तो डायरेक्टली इन्व्हर्टरच्या आउटपुटमध्ये AC आउटपुटमधनं डायरेक्टली इथं कनेक्ट असतो. कारण जो इन्व्हर्टरचा डेटा आहे, जो काही जनरेट होतो, तो डेटा डायरेक्टली रिफ्लेक्ट जनरेशन मीटरमध्ये होतो. जनरेशन मीटरचं इनपुटला आणि जनरेशन मीटरचं आउटपुट जे आहे ते आपण लोडला, जसं की नेट मीटरच्या आउटपुटला देतो. म्हणजे नेट मीटरच्या लोड किंवा आउटपुट दोन्ही पण एकच आहे, तिथं आपण कनेक्ट करतो. आणि जनरेशन नेट मीटरचा जो इनपुट आहे तो डायरेक्टली MSCB सोबत अटॅच असतं, कनेक्टेड असतं विथ पोल, म्हणजे पोलवरनं डायरेक्टली. आणि हा काय करतो की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हे दोन्ही डेटा दाखवतो. जसं की आपण जे काही यूज केलं सोलरचं जनरेशन ते, प्लस आपण जे काही एक्स्ट्रा MSCB कडनं घेतलं किंवा सरप्लस पॉवर ही MSCB ला दिली, हे दोन्ही पण कॅल्क्युलेशन ह्या नेट मीटरमध्ये होतं. आणि जनरेशन मीटर फक्त हा जनरेशन किती होतं सोलर सिस्टमचं हे फक्त इथं डिटेक्ट करण्यासाठी आणि टॅली करण्यासाठी दिलेला असतो. अशा प्रकारे ही सिस्टम बसवलेली. इथं आपण बेसिकली 3 आर्थिंग केलेल्या, AC, DC आणि लाईटनिंग आर्थिंग, अशा 3 इंडिव्हिज्युअल आर्थिंग असतात सेपरेट. त्या MSCB अप्रूव्डनुसार आपण तिथं इन्स्टॉल करतो. आता तुम्ही स्मिथ शेटे साहेबांकडनं माहिती घेतलेली आहे. याचा फायदा महत्त्वाचा जो आहे तो, माझं लाईट बिल मला आता महिन्याला भरावं लागणार नाही, पण त्याच्याबरोबर आपण आपल्या देशाची, निसर्गाची कशा पद्धतीने आपण फायदा देशाचा आणि निसर्गाचा करतो. निर्मिती हा एक फायदा आहेच त्यामध्ये. दुसरी गोष्ट, त्यामध्ये आपण जर तेवढीच वीज ही दुसऱ्या पॉवर जनरेशन सोर्सेसच्या मार्फत केली असती, जसं की औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे कोल थर्मल पॉवर प्लांट, तर त्यामध्ये जर केलं असतं तर त्यामध्ये आपल्याला लागणारा कोळसा हा काय करतो की कोल जनरेशनमध्ये CO2 एमिशन होतं. कोल जनरेशन पॉवर प्लांटमध्ये CO2 एमिशन होतं, तो नैसर्गिक हानिकारक आहे. आणि दुसरी गोष्ट, जो आपलं नॅचरल सोर्सेस आहेत ते सोडून आपण कोळसा हा म्हणजे नैसर्गिक आपली जी ॲसेट आहे ती रिड्यूस होते, तर ते पण आपण सेव्ह करू शकतो. आणि तिसरी गोष्ट, तो कोळसा कुठंतरी खाणीतनं काढतोय, तर त्यासाठी जी काही झाडे वृक्षतोडी होते ती पण आपण सेव्ह करू शकतो. आणि हा एक नॅचरल रिसोर्सेस आहे आणि तो आपण सर्वांनी उपयोग त्याचा भरपूर घेतला पाहिजे. जसं ती सेव्हिंग होते, त्या सर्व ज्या गोष्टी माहिती आहेत ते सर्व आपण इथं पण फिजिकली चेक करू शकतो. ह्यावर नॉक बटन आहे. नॉक केल्यानंतर ह्यावर पूर्ण आपल्याला दिसून येईल की आपण काय जनरेशन करतोय, किती सेव्हिंग होते, हे सर्व ह्यावर दिसेल. दुसरी गोष्ट, ग्रोवॅट ही कंपनी एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे, जे की शाईन फोन. त्यावर आपण ऑनलाईन कॉन्फिगरेशन केल्यानंतर तिथं पण पूर्ण असा हा डेटा दिसून येतो. तरी माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. माझं नाव स्मिथ शेटे, आम्ही ॲक्युरेट कंपनीकडनं आहे आणि माझा नंबर 9011076059. हे जे युनिट आम्ही बसवलेलं आहे, ॲक्च्युली माझा लाईट वापर हा घरगुती जास्त असल्यामुळे 10 kVचा बसवलेला आहे. परंतु एका छोटं जरी कुटुंब असलं तरी त्यांना कमीत कमी आपण 3 त्याच्यापेक्षा कमी करू शकतो. 2 किलोवॅटपासनं ते आपण 10 किलोवॅटपर्यंत रेसिडेन्शियल, प्लस 5 किलोवॅटपासनं 1 मेगावॅटपर्यंत कमर्शियल प्लस इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट इन्स्टॉल करतो. इंडस्ट्रीयल आपण 3 मेगावॅट 5 मेगावॅटपर्यंत पण इन्स्टॉलेशन केले. इथं साधारणतः ह्या सिस्टमचं लाईफ जे असतं तर 25 वर्ष पूर्ण सिस्टमचं लाईफ असते. आणि त्यामध्ये आपण वॉरंटी देतो. पॅनलची ही 25 वर्ष वॉरंटी आहे, परफॉर्मन्स वॉरंटी, प्लस इन्व्हर्टरची आपण 7 वर्ष वॉरंटी देतो आणि पूर्ण सिस्टमची आपण 5 वर्ष वॉरंटी देतो. या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपण दिवसेंदिवस जो आपला इतर जो वाढणारा खर्च आहे घरगुती वगैरे, तो कशा पद्धतीने आपण कमी करणार, हा एकदाच खर्च होईल, पण हा खर्च आपल्याला हा आयुष्यभरासाठी कमीत कमी 25 वर्षासाठी आपला खर्च वसूल करण्यासारखा आहे.
याचा साधारण खर्च हा अपडाऊन असतो थोडा मार्केटच्या याच्यानुसार, पण तरी 1 kV 45 ते 50,000 रुपये हा 1 kVचा खर्च आहे याच्यामध्ये. आणि तो खर्च 50,000 हा आपल्याला 25 वर्षापर्यंत त्याचा फायदा घेता येईल. साधारण आपले 3 ते 4 वर्षात हा खर्च वसूल होईल असा मी अंदाज काढलेला आहे. या ठिकाणी जर छोटं कुटुंब असेल म्हणजे 4 माणसांचं, तर साधारण 3 kV पर्यंत सोलर इन्व्हर्टर बसवलं तर काही हरकत येणार नाही. आणि 3 kVला साधारण 1,50,000 ते 1,75,000 एवढा खर्च आहे. तसा हा खर्च जास्त नाही आहे. तुम्ही विचार करा, आपल्या घरात जर 4 व्यक्ती असतील तर आपण 4 जणांना 4 मोबाईल घेतो. आज एवढं इझी आहे की मोबाईल पटकन घ्यायला गेलं की 1,00,000 रुपयाचा मोबाईल होतो, परंतु तो मोबाईल फक्त आपण वापरतो किती वर्ष? 2 ते 3 वर्ष. परंतु हे जे आहे सोलर इन्व्हर्टर हा आपल्याला 20 ते 25 वर्ष याची आपल्याला फायदा होऊ शकतो. तर एखादी वस्तू आपण घेतली तर त्याची साधारण मर्यादा ही 2 ते 3 वर्षात खराब होत असते. जसं आपण मोबाईल बघतो, त्याचप्रमाणे एखादी गाडी घेतली ती जास्तीत जास्त 10 ते 15 वर्ष आपण वापरतो. परंतु सोलर इन्व्हर्टर जर आपण केलं तर साधारण 20 ते 25 वर्ष आपल्याला कसली काळजी नाही आहे. आणि एकदा बसवल्यानंतर आपल्याला त्यावर कसलाही प्रकारचा खर्च करायचा नाही. यामध्ये 2 प्रकारचे असतात, एक सोलर इन्व्हर्टर असतं आणि एक डायरेक्ट सोलरपासून असतं. डायरेक्ट सोलरपासून जी वीज मिळते ते आपण खाली आपल्याकडे बॅटऱ्या ठेवतो, त्याच्यामध्ये ते आपण जमा करतो आणि मग ती वापरतो. आणि सोलर इन्व्हर्टरची लाईट आहे ती आपण तयार करून MSEBीला देतो आणि MSEB आपल्याला परत त्यांची लाईट देते. यामध्ये दोन्हींचा जो फरक असतो, समजा आपण जास्त वापरली तर आपल्याला दर महिन्याच्या याच्यामध्ये आपण जी जास्त वापरली त्याचं बिल भरावं लागतं, किंवा आपण जर कमी वापरली तर आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये त्याचा आपल्याला फरक मिळतो. ह्या वीज निर्मितीपासून आतापर्यंत मी 134 कार्बन डायऑक्साईड निसर्गामध्ये जाणार होता तो वाचलेला आहे. त्याचप्रमाणे 134 kg कोळसा वापर टाळलेला आहे. तसेच 18 झाडे ही वाचवलेली आहेत. काही कारणामुळं आपल्याला जर वृक्ष लागवडीसाठी वेळ देता येत नसेल तर निदान असे उपक्रम राबवून आपण वृक्ष तोडीपासून देशाला वाचू शकतो, याचा आपण नक्कीच विचार करा. हा व्हिडिओ बघणाऱ्यांना एकच विनंती करील की तुम्ही ही युनिट बसवताना याचा विचार करा आणि लवकरात लवकर हे युनिट बसवा. आत्ता खर्च वाटेल आपल्याला, परंतु याचा फायदा आपल्याला 25 वर्ष घेता येईल. आणि नॅचरल रिसोर्सेसचा आपण पूर्णपणे उपयोग करतोय आणि ह्यामधनं कुठेही निसर्गाला वगैरे हानी नाही आहे, आपत्ती नाही आहे. म्हणून हा रिसोर्स सगळ्यांनी वापर करावा हीच माझी नम्र विनंती. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण तो नक्कीच कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा. नक्की बेल आयकॉनवर क्लिक करा, माझी ही नम्र विनंती आहे. आणि सर्वांनी सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. सदर सोलर सिस्टीम बसवताना मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे स्थानिक वायरमन तुषार सेटे, भाऊसाहेब जाधव, त्याचप्रमाणे वाघोली डिव्हिजनचे असिस्टंट इंजिनियर श्री श्रीखंडे साहेब, तसेच हडपसर ग्रामीणचे डेप्युटी इंजिनियर श्री जाधव साहेब यांचे सहकार्य लाभले. मी त्यांचा आभारी आहे.